काचच आहे ती. ते संसार आधन्य ते संसार आधन्य ते संसार दयावंत दया करे दयावंत दयावंत करे दयावंत उपकारासाठी
येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठे आले गरजा आले गरजा वैकुंठे आले गरजा वैकुंठे गरजा वैकुंठे आले गरजा वैकुंठे धन्य ते संसारी धन्य ते संसारी धन्य ते उपकार
येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी दयावंत जे येथे उपकारासाठी आले घराच्या वैकुंठी आले घराच्या वैकुंठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी दयावंत जे अंतरी दयावंत जे अंतरी दयावंत जे अंतरी धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी दयावंत जे अंतरी दयावंत जे अंतरी धन्य ते संसारी दयावंत जे दयावंत जे अंतरी दयावंत जे अंतरी उपकारासाठी आले घर जावे कोणती आले घर जावे येथे उपकारासाठी आले घर जावे कुठे आले घर जावे कुठे आले घर जावे कुठे उपकारासाठी
येते उपकारासाठी आले घर जावई आले घर जावई कुठे आले घर जावई कोणते धन्य ते संसारी दयावंत जे अंत येथे उपकारासाठी आले घर वैकुंठी लटिके वचन नाही देवदासेन येथे उपकारासाठी आले घर वैकुंठी मधुरा वाणी ओटी तुका म्हणे वावपो येथे उपकारासाठी आले घर वैकुंठी मायोग पेटे तटे भीमरथ्यां परं पुंडलिकाय प्रभ्रमलिंगं भजे पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुकार महाराष्ट्राची स्वामिनी माता तुळजाभवानी ज्या मातेच्या कुशीतून स्वराज्यांचं देखणं स्वप्न जन्मास आलं ती राजमाता जिजाऊ जे स्वप्न सत्यामध्ये उतरवलं तो राजा शिवछत्रपती आणि जे स्वप्न स्वतःच्या खांद्यावरती पेलून हिंदूच्या दरबारातली तुळस आणि हिंदूच्या मंदिरावरील कळस ज्याने जिवंत ठेवलाय तो धर्मवीर संभाजी महाराज तसेच राजगुरु भगतसिंग सुखदेव झाशीची राणी आधी करून जे देशासाठी लढले ते अमर होतात झगडले झुंजली जनता
मग स्वातंत्र्य झाली माता, हिम शिखरी ध्वज फडफडली, ते अमर होतात मेधाले. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्या देतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्री अनंत मधुसूदना पद्मनाभा नारायणा, जगव्यापका जनार्दना, आनंद घना विनाश करो. दीनमनी पायी ठेवितो माता, विलंब कावाया लावेला कृपाळी, विटाबाई विश्वंभरे भवछेदके, कोटे गुंतली समाय विश्वव्यापके. न करी आताळ सविरू, भावया प्रगट कैचा दुरे अंतरो. सेवे लागे सेवक झालो सेवे लागे सेवक, हा सेवे लागे सेवक झालो. आत्मच्या लागलो निज चरणा, आत्मच्या लागलो निज चरणा. सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अभिरू. याचा विको कमी करा, मोकळा आवाज. प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगदवंदनीय जगद्गुरु संत श्री तुकोबा यांचा आहे. आजचा जो एक दिवसीय कीर्तनाचा कार्यक्रम आहे, जवळजवळ सर्वांनाच माहिती आहे.
शिवाजीराव तुळशीराम पाटील कोडग्याळ वाडी यांनी अतिशय सुंदर घर म्हणता येणार नाही बर का, आपण पुराणामध्ये वाचवतो इंद्र देवाचा राजा होऊन गेला, जेवढं भव्य आणि दिव्य प्रत्यक्षात मग घर शिवशंभूचं असेल किंवा पांडुरंगाचं असेल, त्या घरा इतकं सुंदर असं घर, सुंदर असा महाल शिवाजी पाटलांनी त्यांच्या जीवनामध्ये येऊन संसार दुःखाचा असतो, आपण हजारदा ऐकतो, पण दुःखाच्या संसाराला सुद्धा सुखाचा कसा करता येतो यांनी मात्र या कोडग्याळवाडीमध्ये करून दाखवलेले. अतिशय सुंदर असं घर, आणि त्या निमित्ताने आजची कीर्तनाची सेवा वेळ झालेला आहे, जवळजवळ 10 वाजले. मी अजिबात मुद्द्याची माणसाच्या जीवनामध्ये 2 भाग्ये, एका भाग्याला लौकिक भाग्य म्हणतात आणि एका भाग्याला अलौकिक भाग्य असं म्हणतात. आता लौकिक भाग्य कशाला म्हणायचं? या लौकिक भाग्याला ज्यांचे भाग्य म्हणजे ज्यांच्या नशिबामध्ये 3 गोष्टी प्राप्त झालेले आहेत त्याला आपलं भाग्य समजायचंय. त्यातली पहिली गोष्ट आहे आपल्या इच्छेसारखी पत्नी प्राप्त होणं. आपल्या इच्छेसारखी पत्नी प्राप्त होणं, आणि त्याच संबंधाने दुसरी गोष्ट आहे इच्छेसारखी पत्नी प्राप्त होणे, आपल्यावरती प्रेम करणारी पत्नी प्राप्त होणं, सुंदर आणि पतिव्रता. ज्यांना 2 गोष्टी प्राप्त झाल्या त्याला संसारातलं पहिलं भाग्य म्हटलेले. म्हणून जेव्हा कबीरजी मुलगी पाहायला गेले ना, मुलगी पाहायला गेल्याच्या नंतर मुलगी पाहायला अगोदर मुलं जात नव्हती बरं काय, त्यांचे वडील जात होते. आणि मुलगा कुठं राहायचा म्हटलं तर मुलगा अवतावर उभा टाकायचा आणि वडिलांनी आपल्या मुलाची सोयरी करायची. तर मुलगा सोबत जात नव्हता. असं कबीरजीचे वडील मुलगी पाहायला गेले, पण कबीरजी मंदिरात गेले. मुलगी पाहायला गेली नाही बरं का, मुलगी पाहायला गेले नाहीत कबीरजी मंदिरामध्ये गेले आणि मंदिरामध्ये जाऊन भगवंताला सांगितले, बापाला नाही, त्यांच्या वडिलाला नाही सांगितलं. कारण संसार सुखाचा व्हायचा असेल तर पहिलं भाग्य हे जीवनामध्ये पत्नी आहे. पहिलं भाग्य हे पत्नी आहे, आणि ते पहिलं भाग्य पत्नी असल्यामुळं ते कबीरजी भगवंताच्या दरबारामध्ये जातात आणि भगवंताला सांगतात, औरत देना है तो ऐसी देना, अरे जोरू देना है तो ऐसी देना, जो लगे संतन को प्यारी. काय म्हणतात कबीरजी?
हे देवा, माझ्यावर प्रेम करणारी मला पत्नी देऊ नकोस, किंवा माझ्या डोळ्याला एखादी रूपवान मुलगी दिसली म्हणून ती मुलगी मला देऊ नकोस. काय, माझ्या पसंतीची मुलगी मला देऊ नकोस. मला जर मुलगी द्यायचा असेल तर अशी दे की ज्याच्या गळ्यामध्ये टाळ आहे, ज्याच्या गळ्यामध्ये माळ आहे आणि मुखामध्ये नाम आहे. असा जर महात्मा माझ्या घरी आला तर आल्या आल्या त्याला एक गिलास पाणी आणि एक कप चहा पाजवणारी मला बायको दे. काही पहिलं, जो रो देना है तो ऐसी देना, जो लगे संतने को प्यारी. नहीं तो खबर लेना मेरी, नहीं तो होगी तेरी मेरी. 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 होगी तेरी मेरी, नहीं तो होगी तेरी मेरी. होगी तेरी मेरी, होगी तेरी मेरी. मला द्यायचं असेल तर मला आवडणारी बायको देऊ नको, साधू संतांना आवडणारी बायको दे. आणि साधू संतांना आवडणारी बायको दिल्यामुळं परिणाम काय होईल, तिच्या हृदयात दया उत्पन्न होईल. काय उत्पन्न होईल तिच्या मनामध्ये? दया उत्पन्न होईल. पहिले सुंदर दे बाबा, पण ते सुंदर दिल्याच्या नंतर साधू संतांची सेवा करणारी मला पत्नी दे, मला पत्नी दे. असं का म्हटलं? बायको सुंदर मिळेल संसारामध्ये, यात नवल नाही, पण ती प्रेम करणारी मिळेलच असं अजिबात नाही. म्हणून ते भरतारी राजाचं चरित्र सर्वांना माहित आहे, मला सांगून तिथपर्यंत जायची गरज नाही. ज्याच्या जीवनामध्ये साधू संतांवर प्रेम करणारी आणि सुंदर आपल्या मनासारखी जर पत्नी प्राप्त झाली, त्याचा सुद्धा संसार धन्यतेच्या लायकीच आहे. त्याचा संसार धन्यतेचा लायकीच आहे. हे अलौकिक पहिलं भाग्य झालं. आणि अलौकिक पहिल्या भाग्यामध्ये दुसरं भाग्य साधू संतांच्या पोटी, काय साधू संतांच्या पोटी येणारी संतती किंवा जी येणारा मुलगा आहे, तो मुलगा सुद्धा कसा असावा, तर आई वडिलांच्या शब्दाच्या पुढे जाणारा नसावा. जर आपल्या इच्छेसारखी पत्नी आहे आणि आपल्या इच्छेसारखा जर मुलगा प्राप्त झाला तर याला व्यवहारातलं दुसरं भाग्य समजा, याला व्यवहारातलं दुसरं भाग्य समजा. आता पत्नी ही प्रेम करणारी आहे, पत्नी सुंदर प्राप्त झाली आणि मुलंही सुंदर प्राप्त झाले तर व्यवहाराला कोणतं भाग्य लागते? या भाग्याला लौकिक भाग्य म्हणतात बरं का, अलौकिक भाग्य म्हणत नाहीत. तर लौकिक भाग्यामध्ये तिसरी जी गोष्ट आहे, ती तिसरी गोष्ट जे सांगितली त्या तिसऱ्या गोष्टीला म्हणतात पैसा. तिसऱ्या गोष्टीला म्हणतात पैसा. कारण व्यवहारासाठी माणसाला अतिशय महत्वाच्या 3 गोष्टी आहेत, सर्वांना माहिती आहेत. कोणत्या कोणत्या? कपडा, रोटी और मकान. बरोबर आहे? कपडा म्हणजे काय? लेवणार वस्त्र. हे अतिशय महत्वाचं आहे. जे वनामध्ये लोक राहत होते ना, ऋषी, जे ऋषीला लोक राहत होते वनामध्ये. आता बऱ्याच लोकांना एक प्रश्न आहे, जे लोक वनात राहत होते, जे लोक जंगलानं राहत होते, आणि आताचे महाराज मात्र सगळे पॉम्पलेटला येऊ लागले. असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे बरं का. जे पहिलं वनात होते का नाही, जे पॉम्पलेटला आलेले तेच आहे. कोणाची फोटो उगू पॉम्पलेटला येईना, तुम्ही टाकून बघा, कोणी विचारला. बघणं सुद्धा बरेच माणसं परेशान आहेत, लाईक मिळेल म्हणून मिळणार का? त्याच्यासाठी पुण्य पाहिजे. त्याच्यासाठी काय पाहिजे? पुण्य. जे अगोदरच्या युगामध्ये जप केले, तप केले, योग केले, याग केले, दान केले, असेच महात्मे पुन्हा या भूतलावरती जन्माला आले. आणि भूतलावरती जन्माला आल्याच्या नंतर ते आज जगामध्ये त्यांची काय प्रसिद्धी आहे? ऐका, जप जरी करीत असले, त्यांच्या अंगाला कपडा नव्हता, बरोबर आहे, पण त्यांच्या अंगाला काय होतं? वल्लकेंडी. काय होते? वल्लकेंडी होती.
कपड्याला एवढी किंमत आहे, कपड्याला एवढी किंमत आहे. हा तुम्ही बघा, तुम्ही जेव्हा आपण लुंगी वापरतो ना, लुंगी, हा, तेव्हा बरेच साधू माणसं म्हणतात, हा यानं भारतातला कपड्यावरून कशा ओळखीची का नाही माणूस, नो म्हणते. गळ्यामध्ये माळ आहे, टोपी डोक्यावरती पांढरी शुभ्र टोपी आहे, अंगावरती धोती आहे, 12 बंदी शर्ट आहे. ही कशाची ओळख आहे हो? लग्नाला चला याची ओळख आहे का कीर्तनाला? हा, सगळ्या टाळकऱ्याच्या बायका तुम्ही बघा, हे टोपी हुडकेले 100% म्हणतात, हे 100% कुठं चाले? कीर्तनाला चाले. हे टोपी कशाची ओळख आहे? आपल्या संप्रदायाची ओळख आहे, आपल्या संप्रदायाची ओळख आहे. कपड्यावरून माणसाची काय असते? ओळख असते, ओळख असते. आता ऐका, कपडा एवढा माणसाला महत्वाचा आहे, एवढा महत्वाचा आहे, एवढा महत्वाचा आहे. त्या समुद्र मंथन करत असताना त्या समुद्र मंथनातून जे 14 रत्न निघाले, किती रत्न निघाले? 14 रत्न निघाले. आणि 14 रत्न निघाल्याच्या नंतर त्या रत्नामधून एक बाई निघाली, तिचं नाव आहे लक्ष्मी. तिचं नाव काय? लक्ष्मी. आणि लक्ष्मीनं प्रत्येकाला पाहत आलं बरं काय, प्रत्येकाला वाटायचं त्या लक्ष्मीला पाहिल्याच्या नंतर आपल्याशी लक्ष्मीनं लग्न करावं, आपल्या गळ्यामध्ये लक्ष्मीनं हार घालावं. बरेच लोक परेशान झाले महाराज. हा, चांगले चांगले ऋषी, हा, दाढी वाढली होती, दाढी काढून आली बर काय, मिशा काढून टाकली, चांगलं मेकअप करून आले लक्ष्मीकडे. पण लक्ष्मी कोणाकडेच पाहिली नाही. कारण का पाहिली नाही लक्ष्मी? तर लक्ष्मीच्या जे डोळ्यामध्ये जे बसलं होतं ना, देवाचं रूप बसलं नाही बरं का, अगोदर देवाचं रूप बसलं नाही. लक्ष्मीचे वडील एवढे हुशार होते. कोण आहे लक्ष्मीचा पिता? लक्ष्मीचा पिता कोण आहे? समुद्र. कोण आहे? सागर, समुद्र. त्याने त्या कुणाला पाहिलं? जावयाला पाहिलं नाही बरं काय, जावयाला पाहिलं नाही, जावयाच्या अंगावरले कपडे पाहिले. काय पाहिलं? जावयाच्या अंगावरले कपडे पाहिले. त्याने कपड्याहून असा अंदाज लावला, याच्या अंगावर जर एवढे भारी ते कपडे असतील, एवढे भारी ते कपडे जर याच्या अंगावर असतील, तर याच्यावर अंदाज लावला आणि किती श्रीमंत घरचा असेल. आणि देवाची ओळख कशाहून आहे? पहिल्यांदा ओळख देवाची कशाहून आहे? देवाच्या रूपाहून नाही बरं काय. देवाची ओळख देवाच्या रूपाहून नाही, तर देवाच्या कपड्यावरून नाही. जेव्हा हत्तीला संकट पडलं आणि हत्तीला संकट पडल्याच्या नंतर हत्ती जेव्हा धावा करत होती कोणाची? श्री अनंता मधुसूदना. जेव्हा धावा करायची हत्ती, आणि हत्ती धावा करत असताना आकाश पंताने येत असताना भगवान, भगवंताला तिनं पाहिलं नाही बरं काय. तर तिच्या डोळ्याला काय दिसलं? पीत पितांबर केला गगनी झळकला, गगनी झळकला, गरुडावर बसोली, गरुडावर बसोली माझा कैवारी आला. पितांबर केला गगनी झळकला, केला गगनी झळकला, गरुडावर बसोली, गरुडावर बसोली माझा कैवारी आला. देवाच्या अंगावरला पितांबर पाहिला बर का. पितांबर पाहिला, झळझळीत असा पितांबर जेव्हा सुशोभिमान पितांबर दिसायला लागला, दिसायला लागल्याच्या नंतर देवाची ओळख कशाहून आहे? तर देवाच्या पितांबराहून आहे. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये जी पहिली गोष्ट आहे, ती पहिली गोष्ट अतिशय महत्वाची आहे, ते म्हणजे कपडा. ते काय? पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे कपडा. कपड्यावरून माणसाची ओळख पडते. आता एक सांगू का, वारकऱ्याचा जो ड्रेस आहे तो पांढरा आहे बरं का. कसा आहे? पांढरा आहे, पांढरा आहे. आता तुम्हाला सांगण्याचा अधिकार नाही, कुठलाच महाराज पांढरा वापरत नाही, फक्त कीर्तनाला येवला लकीच ओके. काय खरं नाही महाराज, सगळे टी शर्ट नाईट पॅन्ट घालून सगळे मजा सहित फिरतात. ओळखू सुद्धा येणार नाही, ओळखू सुद्धा येणार नाही ते महाराज आहे का, तपासावं लागेल अर्ध्या तासाला, मग बघायला काही महाराज आहे का.
तर का वारकऱ्याची ओळख कशावरून आहे तर त्याच्या कपड्यावरून आहे. माणसाच्या जीवनामध्ये पहिलं जे लागतं त्याला म्हणतात वस्त्र. हा. दुसरं जी अतिशय आवश्यक गरज आहे त्याला काय म्हणतात? अन्न. अन्न आहे. अन्न आहे. अन्न अतिशय महत्वाचं आहे आणि अतिशय महत्वाचं असलेले अन्न, कुठलंही अन्न महत्वाचं नाही बरं काय, एक लक्षात घ्या. कुठलंही अन्न महत्वाचं नाही. हा. तर अन्न हे कुठलं महत्वाचं आहे तर अन्न हे फक्त साधूच्या घरचं अतिशय महत्वाचं आहे. कारण का, साधूच्या घरात जेव्हा अन्न तयार होते, अन्न तयार होत असताना साधूच्या घरामध्ये सतत राम नामाची ध्वनी चालू असल्यामुळं साधूच्या घरातला कोणा ना कोणा काय होतो, राम नामाने शुद्ध झालेला असतो. आता ही वास्तव शांती ज्याला म्हणतो ना आपण, ही वास्तव शांती करायची का गरज आहे? शांती नावाची बाई आहे. शांती नावाची कोण आहे? बाई आहे बर का, बाई आहे. आणि त्या शांती नावाच्या बाईची जे पाय असतात ते उलटे असतात. काय असतात? उलटे असतात, उलटे. आणि त्या पायाला जर सीधा करायचा असेल तर जगाच्या पाठीवरती देवातही ताकद नाही बरं काय, देवातही तेवढं सामर्थ्य नाही, पण देवाच्या नामात सामर्थ्य असल्यामुळं वास्तव शांतीला कीर्तन भजन ठेवतात. आता का करायची वास्तव शांती? त्याच्यामध्ये काही दोष सांगितले. वास्तव शांतीमध्ये काही घरामध्ये काही दोष आहे. ऐका, आपण वाळू कुठून आणलो माहित नाही. आपल्या शेतातली आहे का वाळू? अजिबात नाही, अजिबात नाही. ती वाळू ज्या ठिकाणाहून आणलो त्या ठिकाण पवित्र आहे असं आपल्याला ठरवता येत नाही. जिथून वाळू आणलो, जिथून सिमेंट आणलो, जिथून पाणी टाकलो, किंवा जिथून आपण बांधकाम करण्यासाठी ज्या गिरायकाला आपण बोलवलो, हे सगळे जे 5 प्रकारचे दोष आहेत ना, हे 5 प्रकारचे दोष देण्याची ताकद फक्त आणि फक्त कशामध्ये? कशामध्ये? देवाच्या नामचिंतन. नामाच्या चिंतने आणि 12 वाटा पडती. काही जरी घरामध्ये असेल तर ते 12 वाटन ती पळून जात असते, पळून जात असते. म्हणून त्या दिवशी अन्नदान करायचं असते. अन्नदान, हा, जास्त पैसे झाले म्हणून अन्नदान करायचं नाही ना ते. का तर त्या दिवशी साधू संतांच्या पायाने स्पर्श झाल्याच्या नंतर आपल्या घरातला एकतर दोष निघून जातो आणि दुसरी गोष्ट, संत येती घरा. आणि अशी इमारत कुणालाही बांधतो म्हणलं तर बांधणं शक्य नाही बरं काय, शक्य नाही. याला 4 लोकांचा आशीर्वाद लागतो, 4 लोकांचा. 1 अंतकर्ण कृपा, 2 ईश्वर कृपा, 3 आई वडिलांचा आशीर्वाद, 4 संतांचं दर्शन. संत कृपा झाली आणि इमारत फळा आली. हे फुगट येत नाही महाराज, एवढे सोप्या गोष्टी आहेत त्या सगळ्या मोठ्या. दुसरी गोष्ट जीवनामध्ये काय सांगितलं त्याला? अन्न असं सांगितलंय. अन्न असं सांगितलंय. अन्न ही एवढी महत्वाची का गोष्ट आहे का? जैसा खावे अन्न वैसा बनेगा मन. वैसा बनेगा मन. ते काय, कौरव पांडवाचे युद्ध संपलं आणि कौरव पांडवाचे युद्ध संपल्याच्या नंतर भीष्माचार्य शरपंजरी पडले होते. शरपंजरी पडलेले भीष्माचार्य आणि शरपंजरी पडलेल्या भीष्माचार्याकडं कुणाला न्यायचं होतं? देवाला धर्मराजाला न्यायचं होतं. आणि धर्मराजाला नेलं आणि नेल्याच्या नंतर त्या धर्मराजाला तिकडे नेल्याच्या नंतर का नेलं तर धर्माच्या 4 गोष्टी सांगायच्या होत्या. कोणाला? धर्मराजाला. आता धर्माच्या 4 गोष्टी धर्मराजाला सांगायचे. आता मला सांगा, कृष्णाला धर्म कळत नव्हता का?
हं? ज्याने गीता लिहिली त्याला धर्म कळत नव्हता का? कळत होता ना, कळत होता. पण घरच्या घरी किती मोठा डॉक्टर असू द्या, लोकांचा विश्वास, घरचा माणूस किती मोठा राहू द्या, काय होते त्याच्यावर काय राहत नाही, विश्वास राहत नाही. हा, विश्वास राहत नाही का? वाजणार राहू द्या, म्हणणार राहू द्या, कीर्तनकार राहू द्या, कोणी राहू द्या, पक्वजाची बायको का पक्वजाला नीट बोलणार, किती नीट बोलला, उगा थापा मारू नका राहू द्या म्हणते. गायकाची बायको का गायकाला नीट बोल, तुमच्यापेक्षा माझा पप्प्या लई गोड रडते म्हणते. कोणाच म्हणजे जवळची किंमत राही ना, आमची का लई गोड बोलते का, तुमचं माहित राहू द्या. म्हणजे काय, जवळची काय राहत नाही, किंमत राहत नाही. तसं भगवंताला प्रश्न पडला, धर्माला दोन गोष्टी धर्मनीती सांगायचे आहेत, मग आता आपण काय करावं? तर धर्माला दोन गोष्टी धर्मनीतीच्या शिकवण्यासाठी कोणाकडे न्यावं? शरपंजरी पडलेल्या भीष्माचार्याकडे न्यावं. 5 पांडव भीष्माचार्याकडे गेलेले, शरपंजरी पडलेले भीष्माचार्य मुखामध्ये भगवान गोपाल कृष्णाचं नाम चिंतन चालू आहे आणि भगवान गोपाल कृष्ण त्यांना नमस्कार घालतात आणि भगवान गोपाल कृष्ण भीष्माचार्याला म्हणतात, भीष्माचार्य यांना तुम्ही ज्ञानाच्या धर्माच्या 4 गोष्टी शिकवा. आता 4 गोष्टी शिकवा म्हटल्याच्या नंतर भगवान गोपाल कृष्णाने बाजूला थांबलेले आणि शरपंजरी पडलेल्या भीष्माचार्यांनी धर्माच्या 4 गोष्टी कोणाला शिकवतात? धर्माला. आता धर्माला शिकत असताना बाजूला बाई होती आणि बाई खदकुने हसली. आता बाई हसली. आता बाई हसल्याच्या नंतर भीष्माचार्याच्या लक्षात आलं, इथं तर 5 पांडव आहे, मी तर शरपंजरी आहे, बाजूला तर देव आहे, मग बाई आली कुठून? त्यावेळेस भीष्माचार्य म्हणाले, कोण आहे बाई, तू समोर ये. द्रौपदी समोर येते आणि भीष्माचार्याने द्रौपदीला पहिला प्रश्न विचारला, तू हसलीस का सांग. तू का हसलीस सांग. द्रौपदी म्हणले, तात मी सहज हसलो म्हणले. मी कसं हसलो? सहज हसलो. ऐका, भीष्माचार्यानं सांगितलं, बाई सहजासहजी हसत नाही, ज्या अर्थी तू हसलीस त्या अर्थी तुझ्या मनात काहीतरी 100% आहे. काय तुझ्या मनात आहे आणि कशामुळे हसलीस सांग. आता कशामुळे हसलीस म्हणल्यावर आता द्रौपदीचा नाईलाज झाला आणि नाईलाजा पोटी ते द्रौपदी म्हणली, तात एवढी अक्कल कुठून आली म्हणली. कोणाला? मला नाही. कोणाला म्हणाली? भीष्माचार्याला विचारली, तात तुमच्यात एवढी अक्कल कुठून आली? भीष्माचार्य म्हणले, बाई सांग माझं काय चुकलंय. काय नाही म्हणले तात, अरे जेव्हा मी एक वस्त्र होते, भर सभेमध्ये मला जेव्हा ओढून आणलं, त्या काळी तुमची मान खाली गेली होती. तुमची मान खाली गेली होती आणि आज एवढी कुठून अक्कल आली की कृष्णाच्या पुढं धर्माला धर्माच्या 4 गोष्टी सांगता म्हणून मला हसू आलं. सांगणं मी एवढं सोपं नाही आणि उगीच कुठेही सांगली. 2 बाया भावनेगवळा त्या कालच आमच्या गावात भावनेगवळा, त्या आता मला ऐकू वाटणार गेलं, लईच भावनेगवळल्या म्हणून मध्ये गेलो. त्याच्या भांडणात जाऊन म्हणलो, मावशी तुझ्या पाया पडतो, भांडून घे नका, गावात लग्न आहे. लग्नाच्या दिवशी बरं वाटणार, गावात भांडून घेणं हे बरं वाटणार म्हणल्यावर ते मावशी काय म्हणली नाही, बापू महाराज होईस म्हणून काय म्हणा गेला म्हणली. पण ती बाजूची बाई होती की नाही, ते म्हणले, कुठे निघालास म्हणली, हे का कीर्तन होय का? सांगायला हे का कीर्तन होय का म्हणली. सांगणं सुद्धा अवघड राहते. सांगायला गेला भीष्माचार्य आणि द्रौपदीने धरलं. ऐका, द्रौपदीला
द्रौपदीला भीष्माचार्याने दिलेले उत्तर अतिशय गोड आहे. भीष्माचार्याने सांगितलं, द्रौपदी, ज्या दिवशी तुला भरसभेमध्ये ओढून आणण्यात आलं त्या दिवशी माझी मती म्हणजे बुद्धी का खराब झाली होती? मी दुष्टाच्या घरचं अन्न खाल्लं. अन्न कोणाचं खाल्लं होतं? दुष्टाच्या, दुर्योधनाच्या घरचं खाल्लं होतं. मग द्रौपदीनं भीष्माचार्याला प्रश्न केला, तात आता कधी तुम्ही सज्जनाच्या घरचं अन्न खालात? आजही तुम्ही शरपंजरी पडलात तर दुश्मनात म्हणजे दुष्टाच्याच घरचं अन्न खाऊन पडलात ना. त्यावेळेस भीष्माचार्यानं सांगितलं, द्रौपदी, अर्जुनाच्या भात्यातला एक एक बाण बाहेर आला, त्या एका एका बाणातून माझ्या शरीराला स्पर्श केला आणि एका एका बाणातून जेवढं दुष्टाच्या घरचं अन्न खाल्लं होतं ना, ते सगळं रक्त माझ्या शरीरातलं आता जमिनीवर पडलंय. माझ्या शरीरात फक्त आणि फक्त कातड उरलेले. आता माझ्या शरीरामध्ये जे निर्माण झालेले अन्नापासून जे रक्त आहे ते रक्त मात्र उरलेलं नाही. म्हणून ते खावणीवर काय हॉटेल मधलं खावणी. भाकर मिळाली नसेल तर लेकराला उपवासी झोपवा, पण पापाची कमवलेली संपत्ती आपल्या लेकराच्या मुखात एकही घास घालायचं नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराज लहान होते. छत्रपती शिवाजी महाराज लहान होते, जिजामाता गडावरती होती. जिजामाता गडावरती असताना छत्रपती शिवाजी राजे लहान होते. लहान असताना जिजामाताला यायला थोडासा वेळ झाला आणि जिजामाताला यायला थोडासा वेळ झालाय का दासीला वाटलं, अरे राजा रडायला लागलाय, एवढा बाळ रडायला लागलाय, एवढा बाळ रडायला लागलाय, काय करायचं, काय करायचं काय. तिने जिजामातेला यायला थोडासा वेळ झाला, तिनं त्या छत्रपती शिवाजी महाराजाला जवळ घेतलं आणि आपलं दूध पाजवलं. दूध पाजत असताना जिजामाता बाहेरून आली आणि छत्रपती शिवाजी राजाकडे नजर गेली आणि त्या दासीला लांबून जिजामाता हाक मारते, थांब 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 थांब, माझ्या लेकराला बाजूला कर. अरे 6 महिन्याच्या छत्रपती शिवाजी राजांचे दोन्ही पाय स्वतःच्या आईनं धरवलं आणि जे दासीचं दूध शिवरायाच्या पोटामध्ये गेलं होतं ते पोटातलं दूध सर्व जिजामातेनं बाहेर काढलं. त्यावेळेस त्या दासीनं विचारलं, मासाहेब माझं काय चुकलं? बाळ रडत होता म्हणून मी दूध पाजवलं, बाळ रडत होता म्हणून मी दूध पाजवलं आणि पाजवलेलं दूध तुम्ही बाहेर काढलात. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईनं म्हणजे जिजाऊ मासाहेबानं सांगितलं, अगे या महाराष्ट्रावरती, या हिंदू धर्मावरती होणारा अन्याय आणि अत्याचार मिटवण्यासाठी या राजाला जन्म दिलाय. या राजाच्या पोटामध्ये फक्त वाघिणीच्याच दूध असावं लागतं, म्हणून दुसऱ्याचं दूध नकोय, म्हणून माझ्या लेकराचं दूध बाहेर काढलं का तर जिजामाता रामायण महाभारत वाचवीत होत्या म्हणून कळाल्या. आपली आई असली तर बरं झालं, माय लई छान केलीस, लेकराची भूक भागली. वाईट माणसाच्या घरचं अन्न खाऊ नये बर काय. दुर्योधनाच्या घरी सोन्याची परात होती, त्यामध्ये चांदीचा गिलास बाजूला ठेवला होता, चांदीची वाटी बाजूला ठेवली होती आणि देवाला आमंत्रण दिलं होतं. पण देव म्हणतात, चल विदुरा घर जावे उद्धवाजी, चल विदुरा घर जावे, चल विदुरा घर जावे, चल विदुरा घर
चलवितुरा घरचा उद्धवाची चलवितुरा घरचा उद्धवाची चलवितुरा घरचा कारण जीवनामध्ये अतिशय महत्वाची दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे अन्न, आणि तिसरी गोष्ट आहे मकान म्हणजे घर. मकान म्हणजे घर हे सुद्धा एक भाग्य आहे बर का. आता ह्याच्यामध्ये 2-4 प्रकार आहेत ऐका. ह्याच्यामध्ये पहिला वर्ग असा आहे, घरही बांधित नाही घरातही राहत नाही. पहिला वर्ग असा आहे, घरही बांधत नाही आणि घरातही राहत नाही. दुसरा वर्ग असा आहे, घर बांधतो पण घरात राहत नाही. तिसरा वर्ग असा आहे, घरात राहतो पण घर बांधित नाही. आणि चौथा वर्ग असा आहे, घरही बांधतो आणि त्या घरातही राहतो. थोडक्यामध्ये सांगून पुढे चलतो. पहिला वर्ग असा आहे, घरही बांधित नाही आणि त्या घरातही राहत नाही. म्हणजे त्याला घर बांधाव वाटत नाही अशातली बाब नाही बर काय. आम्हाला दुसरीला का तिसरीला एक पाठ होता, माकडाचे घर म्हणून. माकडाचे घर म्हणून त्याला ऊन लागायला आणि पाऊस पडला का वाटावं असं घर बांधावं, असं वाटावं. थंडी वाजली की वाटायचं त्याला घर बांधावं म्हणून. पण ते पावसाळा निघून गेला की चला म्हणले मोकळं. ऐका, सगळ्यात दालिंद्री माणूस आहे. पूर्वजन्मी पाप केले ते बहु विस्तारिले. सगळ्यात पापी माणूस आहे बर का. काय त्यांच्या स्वभावावरून माणूस कळतो. स्वभावावरून माणूस कळतो पापी आहे का पुण्यवान आहे, पहिल्या जन्मात पाप केलंय का पुण्य केलंय, हे त्या माणसाच्या वागण्यावरून त्याच्या स्वभावावरून कळतो. आपल्याला विश्लेषण करा, आपल्याकडे तेवढी वेळ नाही. आता ऐका, त्या माणसाची जर भेट झाली तर त्याला विचारा तुझं गाव कोण, तुझं गाव कोणतं. तो माणूस म्हणतो मी जिथं राहतो तेच माझं गाव आहे. का त्याला राहायला घर नाही, पुरायला जागा नाही. हे पहिल्या जन्मात अतिशय पाप केलेला माणूस आहे. त्याला घरही बांधत नाही आणि तो घरातही राहत नाही. त्याला दालिंद्री म्हणा, याला अष्टदालिंद्री माणूस आहे. दुसरा माणूस असा आहे, घर बांधतो पण घरात राहत नाही. हा अतिशय भाग्यवान माणूस आहे. साधा माणूस नाही बरं का, अतिशय भाग्यवान माणूस आहे. घर बांधतो. त्याला विचारा घर कुठं कुठं आहेत. तो म्हणतो भारतात तर घर आहेत सोडा, पण दुसऱ्या देशात सुद्धा काही भारतातल्या वागायची घर आहे. बाहेरल्या देशात सुद्धा घर आहेत. म्हणजे देवाने त्याला एवढं देऊन चुकलं, एवढं देऊन चुकलं का राहावं कुठं हा प्रश्न पडला त्याच्या जीवनात. राहावं कुठं हा प्रश्न पडला. जसं सासरवाडीत गेल्यावर माणसाला काय खावं प्रश्नच आहे की, प्रश्नच आहे की नाही. बाप महाराज म्हणले पारापासलं कीर्तन हो बरं महाराज. मी म्हणलो घरातलोच आहे म्हणून घरासारखंच करतो म्हणलो मी. तुकाराम महाराज ऐका, सासरवाडीत गेल्याच्या नंतर काय खावा प्रश्न पडतो. कारण का आटम जास्त राहतात आणि कळत नाही. आमटी कशी राहते कोणालाच माहित नव्हतं. माझ्यासोबत एक पोरगा आलं माझ्या सासरवाडीत, पहिल्यांदा त्या आमटीत हात दिवलं. आता ते आमटी कशासोबत खावं ते सुद्धा माहित नाही. तसं ईश्वराने एकाला एवढी संपत्ती, एवढे घर दिलं, कुण्या घरात राहावं त्याला प्रश्न पडला. दुसरा वर्ग असा आहे, घर बांधित नाही पण घरात राहतो. याला अतिक्रमण. सरप घर बांधते का? साप अजिबात घर बांधत नाही. कोणाच्या घरात राहतो? आई त्या घरात राहतो. त्याला खेकड्याचं घर म्हणा, त्याला खेकड्याचं पान म्हणा. चौथा जो वर्ग असा आहे, घरही बांधतो आणि त्या घरातही राहतो. ते घर कोणतं तर निरंजनी आम्ही बांधिले, संतानं बांधलेलं घर आहे. संत घरही बांधतात आणि त्या घरातही राहतात. ज्या संतांनी घर बांधलं
जे भाग्य आपल्या नशिबाला प्राप्त झालं तेच भाग्य कुणाला प्राप्त होते? एक तर शूराला प्राप्त होते, दोन वीराला प्राप्त होते आणि तीन संतांना प्राप्त होते. संतांना प्राप्त होते. मला सांगा, आज शिवाजी पाटलांनी देशाची सुद्धा सेवा केलेली आहे. कशाची सेवा केलेली आहे? देशाची सेवा. एक सांगू का, देवाची सेवा करणं लय सोपं आहे. लय सोपं आहे देवाची सेवा करणं, काही नाही. तुळशीची माळ घातला, सकाळी आंघोळ केला, एक तांब्या हातामध्ये धरला, दुसऱ्या हातात पंचपाळ घेतला की हरे 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 म्हणत देवळात याचं, देवाची पूजा करायची, सरळ घरी जायची. कोणी आपल्याला अडवू शकत नाही किंवा कोणी का केला असे म्हणत नाही, आणि करू नको कोणी म्हणत नाही. पण जेव्हा देशाची सेवा करायची वेळ येते ना, जेव्हा सीमेवर जेव्हा जवान उभा टाकतो ना, सीमेवर जवान, त्या जवानाला जे आईचं दूध पिलंय ते आई आठवते. घरात असलेले गोजीरवाणे दोन बाळ आठवतात. आठवत नाही असं नाही. स्वतःच गाव आठवत नाही असं नाही. पण सगळ्या गोष्टी बाजूला सारून ज्याने या देशाची सेवा करण्यासाठी परिपक्व उभा राहिलेले आहे. मी तर असं म्हणतो, सगळ्या भक्तामध्ये सर्वश्रेष्ठ कोण असेल तर या देशातला जवान आहे. या देशातला जवान सर्वश्रेष्ठ. काय? या देशातला जवान आज सीमेवर उभा आहे. या देशातला जवान आज सीमेवर उभा आहे. म्हणून तुम्ही आम्ही आनंदाने टाळ वाजू लागलो, इथं आनंदाने भजन करू लागलो. जर देशातला जवान जर सीमेपासून बाजूला गेला तर सगळ्या लोकांचा सपडा साफ होऊन जाईल. एक बाहेर निघणार नाही, एक सुद्धा निघणार नाही. म्हणून असं म्हटलंय, ए मेरे वतन के लोगो जरा आंख में भर लो पानी, जो शहीद हुई उनकी जरा याद करो कुर्बानी. यांनी देशाची सुद्धा सेवा केली. अरे ज्यांना आई वडिलांची सेवा घडली, ज्यांना विश्वराची सेवा घडली, ज्यांना देशाची सेवा घडली, जगद्गुरु तुकोबाराया म्हणतात, या जन्माला आल्याच्या नंतर त्याचा संसार धन्यतेच्या लायकीचा आहे. अभंगाचं धन्यते संसारी, धन्यते संसारी, धन्यते संसारी, धन्यते संसारी.
ज्याच्या जीवनामध्ये अशी सेवा घडली तो संसारामध्ये आल्याच्या नंतर म्हणजे संसार या शब्दाचा अर्थ होतो जन्माला आलाय ते एक धन्यता आहे आणि जन्माला आल्याच्या नंतर त्याचा संसारही सुखाचा झाला कारण माऊलींनी प्रतिज्ञाच केलेली अवघाची संसार काय करीन सुखाचा करीन पण कधी अंतःकरणात जर दया असेल तर दयावंत जे अंतरी त्यांच्या अंतःकरणामध्ये जर दया असेल तर अन्यथा नाही आता आजचे दिवस किती जांभळ्या द्या अजिबात हसणार नाही असं आहे का दयावंत जे अंतरी असं का म्हटलंय तर काही माणसं निर्दयी आहे जगामध्ये काही माणसं निर्दयी आहे रावणाचं नाव जगद्गुरु तुकोबारायांच्या गात्यात आहे बरोबर आहे ना कुणाच्या संसाराचा उल्लेख केला नाही तुकोबारायांनी पवित्र गाथ्यामध्ये कोणाच्या संसाराचा उल्लेख केलेला नाही पण रावणाच्या संसाराचा त्याच्या घरात किती सोनं आहे सांगितलंय त्याच्या गावात किती सोनं आहे सांगितलंय पण रावणाला धन्यता दिलं हा संसाराचं वर्णन केलंय पण त्याला धन्यता दिलं नाही त्याच्या संसाराला धन्यता दिलं नाही का धन्यता दिलं नाही वाजले का 11 नाही टाइम मागे करच्या वाजलेच की अवघड झालं एवढी एकच गोष्ट सांगतो का धन्यता दिलं नाही तर ते महादेव पार्वतीचं लग्न झालं आणि महादेव पार्वतीचं लग्न झाल्याच्या नंतर पार्वती माता कैलासावर बसली आणि पार्वती माता कैलासावर बसल्याच्या नंतर एके दिवशी आता नवीन लग्न झाल्याच्या नंतर पार्वतीनं महादेवाला विचारले बरं काय अगोदरच थोडं भीतच होते बरोबर आहे का नाही तुमच्या काळात म्हणजे नवऱ्या भीत होती म्हणजे का बरं मोबाईलचं टप्पर नव्हतं की आता त्या टपरामुळे भीती मरूनच गेली आता काय नाही भीती काही नाही पण ते लग्न झाल्याच्या नंतर पार्वतीनं 3 महिने 3 दिवस रुचकीचे पानं खाली होती कशाचे कोणी खाऊ नका बरं काय नाही तर सकाळी माया नावाला ना मग ते म्हणून तर महादेवाला रुचकी होतात बरोबर आहे का नाही मावशी होतात का नाही महादेवाला रुचकी का बरं होतात गयाबाई व्हायली म्हणून जयाबाई व्हायली दुसरं काय नाही तिनं ते 3.5 महिने 3.5 महिने रुचकीचे पानं खाली आणि रुचकीचे पानं का बरं खाली तर नवरा मिळावा तर महादेवासारखा मिळावा आता मिळशी कोणा इच्छा होती आणि ते मिळालं येडं महादेव पाप सगळ्यात भोळ आहे सगळ्यात भोळ म्हणून ते श्रावण महिन्यात बेलीचे पानं मावणार एक एक माय एवढे बेलीचे पानं होती एका झाडाला पान ठेवणार झाडाच्या पानं कापून आणतील तेवढा महिना भिवस आहे त्या बेलीच्या झाडाला बी एक पान राहीना पापा तेवढे पानं वाहिली रुचकीचे पानं खायली आणि देव प्रसन्न झाल्याच्या नंतर दोघांचं लग्न झालं आता कथा मोठी आहे मला इथपर्यंत सांगायचं नाही 11 वाजले तर बरं का आता 2-4 मिनिटं कमी आहेत मग ते महादेव प्रसन्न झाला महादेव प्रसन्न झाल्याच्या नंतर दोघांचं लग्न झालं
आता दोघांचं लग्न झाल्याच्या नंतर महादेव राहायचे कुठं कुठं राहतात महादेव? समशानात. समशानात. आणि अंगाला काय लावलंय? भस्म लावलंय. अंगाला लावलंय भस्म, राहणं समशानात. आता पार्वतीला एकटीला करमना झालं. पार्वती म्हणली माय गंप्या बी जन्माला नव्हता, कार्तिक स्वामी बी जन्माला नव्हता, घरात लेकरू नका आणि हे बापू रोज एका सप्त्याला. पार्वती म्हणली काय करा बाबा, म्हणली नाही तुम्ही कुठेही हिंडा, म्हणली मला काही देणं घेणं नाही, पण एक मला एक चांगलं घर बांध्या, म्हणली चांगलं घर बांधून द्या. महादेवानं सांगितलं चांगलं घरच बांधायचंय, दुसरं काय. जा म्हटलं विश्वकर्माला बोलवलं, चांगलं नंबर 1 घर बांधलं. आता घर बांधल्याच्या नंतर त्या घराची वास्तव शांती, आणि त्या वास्तव शांतीला एक नियम असते. ज्या महाराजाचं कीर्तन ठेवलंय प्रत्येकानं 1000 द्यावं लागते जाताना. आणि त्या वास्तव शांतीचा दुसरा नियम असतो, ज्या महात्म्यानं घर बांधलंय त्या महात्म्याच्या बहिणीनं 5-5 ग्राम सोनं भावाला घालायचं असते. बर का, हे नियम आहे, बर का हे नियम आहे. आणि जाताना 1 तोळा जावयाला घालायचा असते भावानं. आता कोणी तसं करत नाही, सोडून द्या. पण ते सोन्याचं घर बांधलं, सोन्याचं घर बांधल्याच्या नंतर वास्तव शांतीचा कार्यक्रम ठरला. पण महादेवाला प्रश्न पडला. महादेवाने विचार केला, घराच्या उद्योगपणाला महाराज कोणता बोलवा. आता त्या काळात रावण म्हणजे पंडित, विद्वान आणि एकतर यांचा मित्र, आणि दुसरी गोष्ट भक्त कोण? रावण. त्या रावणाला बोलवलं कशाला? वास्तव शांतीच्या कीर्तनाला. जाताना महादेव गप राहो की नाही. महादेवानं सांगितलं तुम्ही काही मागा, मी तुम्हाला द्यायला तयार आहे. ते रावणच होत. रावण म्हणलं आताच विचार करा बर काय. पार्वती अशी सोन्याच्या घरातून बघत होती, टुक 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 बघत होती. माय ह्याला काही कळना. 3.5 महिन्यात रुचकीचे पानं खालाव, माझ्यासोबत लग्न केलं, एवढं भोळ आहे. हिनं बघतच होती. रावण म्हणाला मागू. महादेवानं सांगितलं मागा. नाही मागू. मागा मागू मागा. पक्का? हा म्हणला पक्का. काय नाही म्हणला, एवढं सोन्याचं घर बांधलेले देऊन टाका म्हणलं. हे देऊन टाकलं. पुरा सोन्याची नगरी देऊन टाकली. बर काय. पार्वती म्हणली माय खरंच येडं पडले, म्हणली माया पदरात. का सोन्याचं घर पाहिला आणि दान मागला. लंका सोन्याची होती, पवित्र गात्यामध्ये त्याच्या घराचं वर्णन आलंय, पण त्याच्या घराला धन्यता दिली नाही. का दिली नाही? का दिली नाही सगळ्याला माहित झाली. म्हणून ज्याच्या जीवनामध्ये मातृसेवा आहे, ज्याच्या जीवनामध्ये देश सेवा आहे, ज्याच्या जीवनामध्ये ईश्वर सेवा आहे, ज्याच्या जीवनामध्ये गो सेवा आहे, तो कोबर आहे म्हणतात. तो जन्माला आला हे पहिले धन्यता आहे. आणि जन्माला आल्याच्या नंतर असं सोन्यासारखं घर, ते घराला काय बांधतात माहितीये का? असं काळ राहते बघा, एवढं एवढं. का बांधतात? राक्षस. ते गोर पान राहते ना का? काळ राहते का? कावळ काळ राहते माहितीये का? रस्त्यानं जाणाऱ्याची नजर काळी राहते. ती काळी नजर जर लागली तर चांगलं घर उलायला वेळ लागत नाही. म्हणून चांगल्या चांगल्या गाड्याचे काच का बरं उलट्यात? म्हणून तर त्या गाडीच्या माग नाव लिहतात, बुरी नजर वाले तेरा मुंह काला. बुरी नजर वाले तेरा. ते का बरं बांधतात? तेव्हा एकच रावण होता.
तेव्हा एकच रावण होता. त्या एका रावणाची नजर सोन्याच्या घराला लागली म्हणून राक्षसाची नजर राक्षसावरच पडाव म्हणून एवढं मोठं काळं राक्षस करून बांधते. तुकोबाराय म्हणतात त्याचा संसार धन्य त्याचा आहे. कोणाचा? ज्याच्या अंतःकरणामध्ये दया. अरे कुणाचा संसार धन्य त्याचा आहे? तर ज्याच्या अंतःकरणामध्ये दया आहे. किती दया आहे? स्वतःच्या लेकराला तर कोणी मोठं करल पण जगाचं कल्याण व्हावं अशी ज्याची इच्छा आहे लक्ष्मी त्याच्याच घरात येते. आणि लक्ष्मी घरात आल्याच्या नंतर एवढं सुंदर घर बर काय प्रत्येकाच्या डोळ्याला दिसायला लागते. मी एवढे गाव फिरायला माझी बायको म्हणली असलं घर कवा बांधू. आता युट्यूब चॅनल वाले टाकतात सकाळी. तिनं बघते माय काय घर बांधल्या ती आपलं कवा होईल. मी म्हणतो होते 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 आता तर 98 चालू आहे. होईना 99 ला बी होईना का बर लई पुण्य करावं लागते. हे फुगड झालं नाही. आई वडिलांचा आशीर्वाद आहे, देशांचा आशीर्वाद आहे म्हणून सोन्यासारखं घर झालं. असा संसार ज्याचा सोन्यासारखा फळाला आला तुकोबाराय म्हणतात धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. मग असे महात्मे इथं काले अभंगाचं येथे येथे विठ्ठला
पुंडलिक विठ्ठला विठ्ठला येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी. या भागामध्ये एक शब्द आलेला आहे घर. घर ज्या वैकुंठी. ते का आलेले आहेत? येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी. पण त्यांचं वागणं कसं आहे, त्यांचं बोलणं कसं आहे? तर मधुरावाने ओटी तुका म्हणे वाव पोटी. का तर ते आयुष्यामध्ये येऊन कधी खोटं बोलत नाहीत आणि ज्याला आशीर्वाद दिलाय त्याचा आशीर्वाद कधी खोटा झालेला नाही. तुझा संसार सुखाचा होईल. नारदाने आशीर्वाद दिला. रावणाचा संसारही सोन्याचा झाला आणि रावणाचं जीवनही सोन्याचं झालेले. म्हणून लटिके वचन नाही देहे उदासीन मधुरावाने ओटी तुका म्हणे वाव पोटी. का तर संत अतिशय गोड बोलतात आणि संत हे खरं बोलतात. आता संत कोणाला म्हणावं? शास्त्रामध्ये दोन प्रमाण आलेत बरं का. शूर सुद्धा संत असतो. शूर सुद्धा संत असतो. का छत्रपती शिवाजी महाराजांना महाराज म्हणतात. का महाराज म्हणतात? शिवाजी महाराज शूर होते, वीर होते. शूर आणि वीर असतानाही त्यांना महाराज का म्हणतात? त्याच्या मागचा खूप मोठा इतिहास आहे. आपली जवळजवळ वेळ संपली. 11:15 वाजलेली आहेत. कारण शिवरायांच्या वाणीमध्ये एवढं माधुर्य होतं. ज्या दिवशी रायबा आपल्या मुलाची पत्रिका घेऊन येतो त्या दिवशी राज्य म्हणतात, रायबा मला लग्नाला याच होते रे, पण मला कुठं जायचंय? कोंढाण्यावरती. त्यावेळेस तो ताना म्हणतो, वीरताना जी गरजना तुम्ही जावे
शक्य नाही राजा विरंदाची गरज तुमच्या चरणावरती असा वीर बालो असा वीर तानाजी खोटं बोलत नाही, अशी शूर कधी खोटं बोलत नाहीत. आज कीर्तन संपलं. अतिशय सुंदर घर आमच्या शिवाजी पाटलांनी बांधून काढलेले. खरंच जसं नाव सुद्धा आई वडिलांनी त्यांचं शिवाजी ठेवलेले. सी म्हणजे शिकवणारा, जी म्हणजे जीवलगाला आपल्या जीवाशी लावणारा, वा म्हणजे प्रत्यक्षात वागून दाखवणारा एक थोर वीर. या देशाची, या मायभूमीची सेवा करून सुखाचा संसार, तसं जीवनही सुखाचं करून ईश्वराची कृपा आपल्या माथ्यावरती साध्य केलेले. हीच ईश्वराची कृपा अशीच शिवाजी पाटलांच्या व त्यांच्या सर्व कुटुंबाच्या माथ्यावरती सतत ईश्वराची असो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि याच ठिकाणी थांबतो. विठोबा जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 तुकाराम
तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम मधुरावाणी होते मधुरावाणी होते मधुरावाणी मधुरावाणी मधुरावाणी
येथे उपकारासाठी 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 येथे येथे उपकारासाठी आले घर जाव कोणते आले घर जाव कोणते आले घर जाव कोणते आले घर जावर कोणते येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे आले घर जावं कोणते घर जावं कोणते येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी
Ah
वैकुंठी आले घरच्या भजनी मंडळ आली, पुन्हा लालवाडीहून आली, आमचे दत्ता महाराज आले, सुरेश महाराज सोबत आले, खुशाल पाटील. नवा शब्द द्यायला जास्त माझ्या वाणीचा माझ्या वाचीचा दोष आहे, तो माझा मला परत द्यावा. जे योग्य वाटलं असेल तर आपण ठेवून घ्यावं. जय जय बोला. नेमकं युट्यूब चॅनल वाल्याचं नाव राहिले. सगळे ओळखत मला नाव सांगा, नाव सांगा. मनोभावे सेवा प्रदीप अण्णा मनोभावे सेवा. सगळ्याची सेवा करतात. हा लेकरायचं सांगलं, सगळ्याचं नाव सांगलं, सासू विसरल्यासारखं झालं होतं बरं काय. त्यांचं नाव टाकलं की त्याची कीर्तन येतात. त्याला काय नाही, फक्त असं अंगठा एक बार लावल्या तुम्हाला 2-2 आठवड सकाळी पडत्या. जे बोला पुंडले तुकाराम जय विठ्ठल जय विठ्ठल. बोला पुंडली हरी विठ्ठल.